जी मराठी कविता आहे वाटते. चला तर मग सुरू करूयात. सर्व कसं खाली वाटते, पण या खालीपणामध्ये पण एक जिव्हाळा वाटते. माहीत नाही आयुष्यात काय ठेवलं आहे माझ्या, पण या आयुष्याकडून आशा ठेवावी वाटते. सर्व कसं दूर गेल्यासारखं वाटते, पण या दुराव्यात पण स्वतःला शोधण्याची संधी द्यावीशी वाटते. आयुष्य किती विचित्र वाटते, पण या आयुष्याचे सुरेख चित्र रेखाटावेसे वाटते. माहीत नाही काय आहे राव माझ्या आयुष्यात, पण स्वतःवर विश्वास ठेवावासा वाटते. आहे मी थोडी वेंधळी, घालते कामात गोंधळ, पण या विचित्र वागण्याची स्वतःला माफ करावेसे वाटते. माझे मित्रमैत्रिणी म्हणतात तू खूप साधी आहे, पण त्यांना सांगावेसे वाटते की ती साधेपणा नाही तर वेडसेपणा आहे. मी मुद्दामून लोकांचे मन दुखवत नाही, नकळत घडते सर्व माझ्याकडून. त्या सर्वांची माफी मागावीशी वाटते. मला नेहमी काहीतरी वाटते, पण मलाच कळत नाही की मला काय वाटते. विचित्र परिस्थिती आहे राव असे सांगावेसे वाटते, पण मलाच आठवते की हे सर्व क्षणभंगूर आहे. आता हे वाटते आणि नंतर ते वाटते. मला म्हणतात तू खूप घाबरते, त्यांना सांगावे की किती साहसी आहे मी हे सांगावेसे वाटते. जाऊ द्या राव, आयुष्य विचित्र वाटते, हे वाटते आणि ते वाटते, यामध्येच गेल्यासारखे वाटते. मला स्वतःला दुसरी संधी द्यावीशी वाटते. पुन्हा जुनी मी जशी आहे तशी बनावीशी वाटते. या दुनियाशी नजरेत नजर भिडवून पुन्हा उभी राहावीशी वाटते. हे वाटते आणि ते वाटते. यापेक्षा आता मी ज्या मनाच्या भावनाप्रमाणे जगावेसे वाटते. थोडी भीती वाटते. हे आयुष्य हे वाटते आणि ते वाटते. यात निघून नाही ना जावे असे वाटते. कधी कधी वाटते की राव विसरून मी जशी आहे तशी मनमोकळी जगावे. लोक स्वीकारतील मला, यापेक्षा मी स्वतःला आहे तशी स्वीकारावे वाटते. काय झालं, कधी चूक झाली तर स्वतःला चूक सुधारण्याची संधी द्यावीशी वाटते. आयुष्य सुरेख आहे, या नवीन जन्माच्या स्वतःला शुभेच्छा द्यावीशी वाटते आणि सर्व विसरून दिलखुलास जगावेसे वाटते. ही होती माझी छोटीशी पोयम. माझं नाव आहे जयश्री आणि माझ्या जोई जिजा विष्णू चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यासोबत माझं एक परत दुसरं चॅनल आहे ज्याच्यात मी क्राईम स्टोरी शेअर करते, सिक्रेट स्टोरी म्हणून. ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. जमेल तर मी लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार. थँक्यू.